पाकिस्तानचे हिंदू भारतात आणा, इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा, असं बाबासाहेब फाळणीवेळी म्हणाले होते. बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज मोर्चा काढायची वेळ आली नसती. गोपीचंद पडळकरांचं विधान. मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम. तब्बल 2.5 तासांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरून निघाले. ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती. निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात फडणवीसांनी सहभागी व्हावं, राऊतांचं पुन्हा आवाहन. तर अजित पवारांना निवडणुकीत केलेल्या घोटाळ्याची भीती वाटते, राऊतांचा टोला. गायवळ परदेशात पळून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. अमित शहा आणि एस जयशंकर यांच्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार. कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण. 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं मारहाण केल्याचा आरोप. जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. भाजपाने विधानसभेत मला पाडण्यासाठी 5 कोटी देऊन डमी उमेदवार उभा केला. धर्मराव बाबा आत्राम यांचा आरोप. येत्या निवडणुकीत मी भाजपाला एक तुकडा सुद्धा देणार नाही, आत्राम यांचं वक्तव्य. स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याप्रकरणी 3 संशयित ताब्यात. संगोल्याच्या कोळा गावातल्या तानाजी भीमराव मोहिते या तरुणासह 2 जण ताब्यात. दारूच्या नशेत बाटली फेकल्याची माहिती. मालेगाव शिक्षण क्षेत्रात बोगस नियुक्त्यांप्रकरणी कारवाई. न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले प्रवीण पाटील, उदय देवरे, सुधीर पगार हे 3ही शिक्षणाधिकारी निलंबित. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती. अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क देखील माफ. 3 महिन्यांचं वीज बिल देखील माफ होणार.